माझ्याकडे बघून तुम्हाला कळतच असेल की मी पारुशी आहे आणि हो, कारण माझं सगळं आवरावरीचं एवढं सगळं काम चालू आहे. हे तुम्ही बघू शकता, सगळा पसारा आणि हे सगळं आवरायचं होतं. माझ्याकडे हे एकच हे असल्यामुळे आता म्हटलं ऑर्गनाईज करण्यासाठी आणि थोडं अस्थेटिक करण्यासाठी थोडा खर्च तर करावाच लागेल. त्यातल्या त्यात काय झालं की माझे हे असे शूज वगैरे जे आहेत हे असं ठेवायला लागत होतं मला. त्यासाठी मी हे एक स्टँड मागवले आणि बरेचसे छोटे छोटे ऑर्गनायझर्स पण मागवलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा लुक असतो तो बेडवरती आणि कर्टन्सवरती. कर्टन तर अजून मला मिळाले नाही छान, पण बेडसाठी मी एक सुंदर असं बेडशीट पण मागवले. पण ऑर्गनाईज करणं गरजेचं आहे. सो काश चुटकी वाजून सगळ्या गोष्टी ठीक करता आल्या असत्या तर किती बरं झालं असतं. बाय द वे, आपल्याकडे स्टूल, चेअर, टेबल नसल्या कारणानं हा उड्या मारून सगळा आटापिटा चालू आहे. सलग 4 वर्ष साथ दिल्यानंतर माझ्या या फॅनने जीव सोडला, म्हणून आपल्याला हा नवीन घ्यावा लागला, जो ऑनलाईन घेतलाय. ॲडजस्टेबल आहे आणि भारी भारी आहे. तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंट करू शकता. आज ऑर्डर केलेल्या गोष्टींमधली ही सगळ्यात क्यूट आणि माझी फेवरेट गोष्ट आहे. ती काय आहे हे तुम्हाला पुढे कळेलच. अर्धा पाऊण तास सलग उलटं पालटं जोडल्यानंतर हे माझं शू रॅक रेडी आहे यूज करण्यासाठी. आणि हा कुठलाही पेड रिव्ह्यू नाही आहे, हे मी स्वतः ऑर्डर केलं आहे आणि खरंच भारी आहे. हायली हायली रिकमेंडेड. याच्यामध्ये तुमचे खूप सारे शूज वगैरे अशा पद्धतीने बसतात आणि याला तुम्ही पूर्ण असं लॉकही करू शकता, सो धूळही नाही जात. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी आज ऑर्डर केल्या होत्या आणि सगळ्या अफोर्डेबल आहेत, एकदम लो बजेट आहेत. तुम्ही लिंकसाठी कमेंट करू शकता आणि हळूहळू कुठल्या गोष्टी कुठे कशा पद्धतीनं सेट केले ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. कारण आता माझे हात बघा कसे झालेत काम करून करून. आणि हो, हे जे आहे मग अशी मी बोलली होती की बेडशीट ऑर्डर केले, तर याचा कलर बघा आणि याचं मटेरियल तर भारीच आहे. एवढं सुंदर दिसत होतं, असं मऊ आणि एकदम त्याला चारी बाजूने इलॅस्टिक आहे, सो असं गोळा पण होत नाही. तुम्हाला या कुठल्याही गोष्टींची लिंक हवी असेल तर कमेंट करा लिंक म्हणून. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.